नमस्कार रसिकांनो, मी जगदीश कांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर माझी शब्द ही कथा सादर करणार आहेत. चला तर वाचन सुरू करूया. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोविंद समतानी उर्फ पापाजी नुकतेच हॉस्पिटलमधून घरी परतले होते. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले होते. आता त्यांचे जिवलग मित्र डॉक्टर जय सक्सेना त्यांना दर शनिवारी तपासायला येत आणि उपदेशाचे डोस पाजत. अशाच एका शनिवारी डॉक्टर गोविंद समतानी यांना तपासत होते. सर्व चेकिंग झाल्यावर ते म्हणाले, गोविंदा, सर्व काही ओके आहे. भरपूर आराम कर, पथ्यपाणी सांभाळ आणि यापुढे अजिबात दगदग करू नकोस. लाईफस्टाईल पूर्ण बदलायची. बाजूला उभा असलेल्या नम्रता या गोविंदाच्या सुनेला ते म्हणाले, नम्रता, ही आता तुझी जबाबदारी. काका, तुम्हीच सांगितलं ते छान केलं. माझं तर ते अजिबात ऐकत नाही. नम्रताने संधी साधलीच. परत डॉक्टर जय काही सुरुवात करणार तोच त्यांना मध्येच थांबवत गोविंद म्हणाले, ए जय, उगीच त्या पोरीच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. नम्रता, तू काही त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. अगं, पेशंट नसले तर त्याचा धंदा कसा चालणार? काहीतरीच काय बोलता बापाजी, असं नम्रता म्हणाली आणि बाहेर जात असलेल्या डॉक्टरांच्या मागे गेली. डॉक्टर, जेवण तयार आहे, जेवणच जा, तिने आग्रह केला. तेवढ्याच राकेश, रामलालचा मुलगा, आलाच. त्याने पण आग्रह केल्याने डॉक्टर म्हणाले, थोडंसं खाईन, आणि टेबलपर्यंत आले. तिथे रामप्रसाद रेंगाळत होता. फाळणीच्या वेळी निर्वासित कॅम्पमध्ये कावराबावरा होऊन फिरणाऱ्या रामप्रसादला समतानी फॅमिलीनी जवळ केलं तो कायमचाच. तो पण इतका एकरूप होऊन गेला की आता त्याच्या मुलांचा संसार जरी असला तरी तो 24 तास पापाजींबरोबरच असायचा. पापाजी पण त्याला नजरेआड होऊ देत नसत. तेही साहजिकच होतं. सुखदुःखात, धंद्यातील चढउतारात त्यांना रामप्रसादनी जेवढी साथ दिली तेवढी कोणीच दिली नसेल. तिचे मोल तर पैशात करणं अशक्यच. खरं म्हणजे त्याचं नाव जरी रामप्रसाद असलं तरी हनुमान प्रसादच असायला पाहिजे होतं. घरात पापाजींच्या बरोबरीने त्याला मान होता. जी गोष्ट रामप्रसादची तीच ड्रायव्हर राजाराम, घरकाम करणाऱ्या मालतीताई आणि केशव यांची होती. ही मंडळी पापाजींशी इतकी एकनिष्ठ होती की त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्यांनी स्वतःहूनच पापाजींना समर्पित केलं होतं. तेही इतक्या सहजतेने आणि तन्मयतेने की त्यांचं स्वतःचं घरकुल पण होऊ शकलं नव्हतं. ही गोष्ट खरी होती की पापाजी त्यांना कशाचीच कमतरता पडू देत नव्हते. तरी पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना स्वतःचं घरकुल असावं असं वाटणं साहजिक होतं. एकंदरीत पापाजींच्या आजारपणामुळे त्यांना ही जाणीव जरा जास्त तीव्रतेने होऊ लागली होती. कदाचित या भावनेनेच असेल. पण ते चौघही डॉक्टर आणि राकेशचं बोलणं केव्हा संपतं याची वाट बघत होती. थोड्या वेळाने डॉक्टर पाठोपाठ राकेश पण कामावर निघाला. या चौकडीकडे बघून थोडासा थपकला. रामू काका, आता पापाजी घरीच आहेत.
ते आराम करतील, उगाच धावपळ करणार नाही याकडे लक्ष द्या. नर्स आहेच, पण तुम्ही पण लक्ष द्या. हो बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. पण आम्ही त्यांना भेटू शकतो का? त्यांचे चिंताग्रस्त चेहरे बघून राकेश हेलावला. खरंच पापाजींनी किती अनमोल माणसं जोडली आहेत असं त्याला जाणवलं. आत्ता नको, दुपारी 4 वाजता त्यांची विश्रांती झाल्यावर भेटा असं म्हणत तो गेला. इकडे या चौघांनी आपसात बराच विनिमय केला आणि 4 वाजता जरा दबकतच ते पापाजींच्या रूममध्ये गेले. पापाजी नुकतेच जागे झाले होते. या चौघांनाही बघताच त्यांनी नर्स काही बोलायच्या आत त्यांना आत येण्याची खूण केली. चौघेही कॉटपाशी पोचताच रामप्रसाद पुढे आला आणि पापाजींचे हात हाती घेऊन म्हणाला, मालिक, लवकर बरं व्हा. पापाजींनी एक स्मित हास्य केलं आणि म्हणाले, अरे वेड्या, मला कुठं काय झालं रे? मी ठीक आहे. या चौघांचीही आपल्यावरची माया प्रेम ते जाणून होते. चौघेही एकदम आलेत म्हणजे काहीतरी बोलायला आले असणार हे त्यांच्या अनुभवी नजरेने कधीच टाळलं होतं. नाहीतर एकटे ते कधीही भेटू शकतच होते की. थोडा वेळ थांबून बाबाजी म्हणाले, बोला, काय म्हणत आहे? परत रामप्रसादनेच पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली. मालिक, तुम्ही आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. अगदी घरच्यासारखं वागवलं. तरी पण आमची इच्छा आहे. ती कोणती? घर. आमच्या मालकाने सगळ्या जगाला त्यांना पाहिजे तशी घरं बांधून दिली, पण आपल्याला सर्वात जवळ असणाऱ्या चौघांना मात्र ते विसरले. आता आमचं वय असं आडनेड आहे की आम्हाला कर्ज पण मिळणार नाही. मग समजा वेळ आलीच तर डोकं टेकायला पण आम्हाला आसरा नाही हो. आमच्याकडे जे आहे ते आम्ही तुम्हाला देत आहोत असं म्हणत चौघांनीही आपल्या जवळच्या पुरचुंड्या उघडून पापाजींच्या पायाशी ठेवल्या. इतका वेळ शांतपणे ऐकत असणारे पापाजी पण मनात विचार करत होते, खरंच ही एवढी मोठी चूक आपल्याकडून कशी झाली? आपण इतकं या माणसांना गृहीत का धरलं? त्यांच्या मूलभूत गरजा आपण सगळ्या पुरा करायला पाहिजे होत्या. त्यात नेमकी ही घराचीच बाब कशी काय राहिली? त्या पुरचंड्या बघताच ते हेलावले. काही चुरगळलेल्या नोटा, थोडेफार दागिने असा ऐवज होता तो. हातानेच ते बाजूला सरत म्हणाले, अरे वेळे, हा काय वेडापणा आहे? चला घ्या ते परत. आणि राजाराम, आजची तारीख काय? 20 जानेवारी. ठीक आहे. मी शब्द देतो या दसऱ्याला तुम्ही तुमच्या नवीन घरात असणार. मग तर झालं. पाणावलेल्या डोळ्यांनी चौघांनीही आपापल्या पुरचंड्या उचलल्या आणि आपल्या कामाला गेले. ते गेल्यावर पापाजी जरा मागे रेलले आणि विचार करू लागले, आपण कोणत्या भरोश्यावर यांना शब्द दिला? डॉक्टरांचा तपासताना होणारा गंभीर चेहरा, राकेश आणि नम्रताचं उष्ण अवसान याचा अर्थ न समजण्याइतपत ते भोळे नव्हते. त्यातच एका दुपारी ते झोपले आहेत असं समजून नर्स तिच्या मोबाईलवर बोलत होती की महिन्याभरातच मला दुसरा जॉब बघावा लागणार असं दिसतं. आणि हे त्यांना स्पष्ट ऐकू आलं होतं. ते मरणाला घाबरत होते असं नाही, उलट त्यांना कसलीही आसक्ती नव्हती. अतिशय समृद्ध आयुष्य त्यांनी उपभोगलं होतं. पण नेमकी या चौघांच्या बाबतीत ही छोटीशी गोष्ट आपल्या कशी लक्षात आली नाही
आणि आता लक्षात आली तर हाती वेळ नाही. झुलेलाल दया करो असं पुटपुटत त्यांनी नम्रताला सांगितलं की राकेशला यायला कितीही उशीर झाला तरी त्याला मला भेटायला सांग, मी जागाच आहे. एकंदरीत रागरंग बघून नम्रताने लगेच राकेशला फोन केला आणि लवकर येण्यास विनवलं. त्या रूपाने राकेश आला पण, आणि आल्याबरोबर सर्वप्रथम पापाजींना भेटला. काय झालं पापाजी, काही त्रास होतोय का? अरे तब्येत ठीक आहे रे असं म्हणत पापाजींनी दुपारचं सर्व बोलणं त्याला सांगितलं आणि त्या चौघांना घर द्यायची इच्छा व्यक्त केली. राकेश जरा विचारात पडला. त्यांच्या कंपनीच्या बऱ्याच स्कीम चालू होत्या, त्या चौघांना सहज घर देता आलं असतं, तो प्रश्न नव्हता. आणि त्याला पण या चौघांकरता काही करावं असं वाटत होतंच, नाही असं नाही, पण काय करावं ते काही सुचत नव्हतं. ते असं अचानक समोर येईल आणि तेही पापाजींकडून अशी त्याची काही अपेक्षा नव्हती. हो जरूर देऊ, तुम्ही आधी बरं तर व्हा, त्यांनी आपला वेळ मारून नेण्यासाठी म्हणून बोलला तो. पण पापाजी ऐकायला तयार नव्हते. नुसतं हो हो म्हणू नकोस, केव्हा देणार ते सांग, मी त्यांना शब्द दिला आहे. त्या सरशी राकेशच्या तोंडून जणू नियतीच बोलली. पापाजी, या दसऱ्याला तुम्ही स्वतः त्यांना त्यांच्या घराच्या किल्ल्यात द्याल याची खात्री बाळगा, पण त्याआधी बरं व्हा. याबरोबर पापाजी खोलले. शाबास बेटा, तू माझी काही काळजी करू नको, माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अजून एक गोष्ट, त्यांना एकाच सोसायटीत घर मिळेल असं बघ, आणि त्या चौघांना काही सांगायचं नाही. हो हो असं म्हणत राकेशने संभाषण संपवलं. दुसऱ्या दिवशी राकेशने या चौघांसाठी एकत्र फ्लॅट कोणत्या स्कीममध्ये मिळतील हे बघितलं. सुदैवाने एका स्कीममध्ये तसे मिळाले, पण फक्त तयार व्हायला 7-8 महिने लागणार होते. म्हणजे थोडा जोर लावला तर दसऱ्याला तयार झाले असते. तसं त्यांनी पापाजींना सांगितलं, पण बापाची नुसतं ऐकून घ्यायला काही तयार नव्हते. त्यांना दर आठवड्याला काम कुठपर्यंत आलं आहे याचा व्हिडिओ दाखवावा लागत होता. शिवाय त्यांच्या बारीक सारीक सूचना होत्या, त्या पण पूर्ण कराव्या लागायच्या. कोणतीही तडजोड त्यांना मान्य नव्हती. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांची तब्येत झपाट्याने सुधरत होती. आवडत्या कामात गुंतल्यामुळे असं होत असावं असं डॉक्टरांचं मत होतं. काही असे ना, सगळे खुश होते. फक्त रामप्रसाद, राजाराम, मालतीताई आणि केशव सोडून, कारण काय चाललं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. बघता बघता गणपती आले आणि गेले. जसं नवरात्र सुरू झालं तसं पापाजींच्या चौकशा वाढल्या. अरे दसऱ्याला नक्की ताबा देणं शक्य होईल ना, ते सारखं राकेशला विचारू लागले. तुम्ही काळजी करू नका पापाजी, असं राकेशने सांगून त्यांचं समाधान होईना. त्यातच सप्तमीला त्यांना जरा कणकण वाटू लागली. डॉक्टरांनी सांगितलं की एक्झर्शनमुळे थोडीशी कणकण आली असेल, काळजीचं काही कारण नाही. अष्टमी आणि नवमीला पण त्यांचा ताप उतरला नाही. दसरा उजाडला, आजही ताप होताच. सकाळी 9च्या सुमारास डॉक्टर आले तेव्हा पापाजी ग्लानीत होते. राकेश आणि नम्रता बाजूला होतेच. पापाजींना राकेशने काय पाहिजे असं विचारताच त्यांनी सांगितलं, अरे आज दसरा आहे ना. हो पापाजी, माझ्या लक्षात आहे असं म्हणत
राकेशने रामप्रसाद, राजाराम, मालतीताई आणि केशवला बोलावलं. तसंच बरोबर असलेली 4 पाकिटं बाहेर काढली. ते चौघेही येतात राकेशने पापाजींना जरा बस्त केलं. प्रथम केशवला बोलवलं. पापाजींच्या हस्ते त्यांना पाकिट दिलं. मालतीताई आणि राजाराम यांना पण बोलावून प्रत्येकाच्या हातात घराचं किल्ली असलेलं पाकिट दिलं. सर्वात शेवटी रामप्रसादला बोलावून घराची किल्ली असलेलं पाकिट देत पापाजी म्हणाले, रामप्रसाद, ही तुझ्या घराची किल्ली बरं का. मी माझा शब्द पूर्ण केला आहे. आणि त्यांनी रामप्रसादच्या हातात ते पाकिट दिलं. रामप्रसादने ते पाकिट हाती घेताच पापाजींची मान कलंडली. तर रसिकांनो, ही होती शब्द ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि अजून ओविराज चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.